तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कुठला ॲटो न जोडता आपली मोटर आपोआप चालू बंद होऊ शकते का, याची पूर्ण प्रोसेस मी स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला असं एक स्विच पाहिजे व त्या स्विचला आपण अशा 2 वायर लावून घेतला आहे। हे जुगाड आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल किंवा बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल, परंतु खरंच या जुगाडामुळे आपली मोटर सुरक्षित राहते का, याचे पूर्ण प्रॅक्टिकल मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व आपण हे वापरावे की नाही हेही मी तुम्हाला समजून सांगणार आहे। चला तर व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे कटआउट फ्यूज काढून घ्यायचे आहे। हे जे आपले तिन्ही कटआउट फ्यूज आहे, हे तिन्ही कटआउट फ्यूज असे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या स्टार्टरचा व मोटरचा पूर्ण सप्लाय बंद होईल। त्यानंतरच आपल्याला हे काम करायचं आहे। बघू शकता, तर आपल्याला असं एक स्विच घेऊन याला 2 वायर जोडून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी 2 वायर जोडले आहे। आता पहिले स्टार्टरचे हे वरचे पॉइंट आपल्याला समजून घ्यायचे आहेत। हे जे पॉइंट आहे यांना P1, P2, P3 व P4 असे म्हणतात व हे जे खालचे 4 पॉइंट आहेत, ह्या 4 पॉइंट पैकी पहिले 3 पॉइंट हे RYB फेज सप्लायचे असतात, ज्या ठिकाणी आपण मोटरच्या वायर जोडतो, व चौथा जो पॉइंट आहे हा ऑक्झिलरी पॉइंट असतो। ठीक आहे, तर आपल्याला हे जे बटन जोडायचं आहे, हा जो स्विच जोडायचा आहे, हा स्विच आपल्याला कुठे जोडायचा आहे, हा P4चा जो पॉइंट आहे, हा P4 व ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट या दोघांमध्ये आपल्याला हा स्विच जोडायचा आहे। चला तर आपण हे कनेक्शन करून घेऊ। सगळ्यात पहिले मी काय करतो, हा P4चा पॉइंट इथे जोडून घेतो। ठीक आहे, अशा पद्धतीने मी हे कनेक्शन व्यवस्थित पुन्हा टाईट करून घेणार आहे। हा स्क्रू लूज राहता कामा नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने मी व्यवस्थित पॅक केला आहे स्क्रू। आता याचं जे दुसरं टोक आहे ह्या स्विचचं, हे दुसरं टोक आपल्याला कुठे जोडायचं आहे, हा जो ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचा पॉइंट आहे, हा ऑक्झिलरी कॉन्टॅक्टच्या पॉइंटला हा स्विचचा दुसरा पॉइंट जोडायचा आहे। बघू शकता, अशा पद्धतीने मी हे कनेक्शन इथे करून घेणार आहे। ठीक आहे, आता हा पॉइंट मी इथे जोडून दिला, व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने मी काय केला, हा स्क्रू इथे टाईट करून आपला हा जो स्विच आहे हा P4 व ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट मध्ये जोडून घेतला आहे। आता आपण प्रॅक्टिकली चेक करणार आहोत की आपली मोटर खरंच विदाउट ॲटोची चालू बंद होऊ शकते का, व झाली तर याच्याने आपल्या मोटरला काय धोका निर्माण होऊ शकतो हे बघणार आहोत। चला तर सगळ्यात पहिले आपण काय करू, हा स्विच ऑफ पोझिशनला ठेवू। मी बंद करून ठेवला आहे हा स्विच। आता हे कटआउट फ्यूज आपण टाकून देऊ। ठीक आहे, मी तिन्ही कटआउट लावून घेतो। बघू शकता, खूप महत्त्वाची माहिती आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। ठीक आहे, आता तिन्ही कटआउट लावून घेतले। आता मी काय करणार आहे, हा स्टार्टर ऑन होतोय का बघणार आहे। बघू शकता, आपला स्टार्टर चालू झाला आहे। ठीक आहे, यानंतर आता काय करायचं आहे, आपली जर एखादी फ्यूज गेली तर काय होतंय बघा, आपला हा फ्यूज गेला की मोटर बंद झाली। ठीक आहे, परंतु हा स्विच जेव्हा चालू करतो तेव्हा बघा, आता पुन्हा मी हा फ्यूज टाकला, मोटर आपोआप चालू होत नाही। परंतु जेव्हा मी हा स्विच ऑन करतो, बघू शकता आता मी हा ऑन केलाय, तिन्ही फ्यूज आहे, मोटर आपोआप चालू झाली। ठीक आहे, म्हणजे आपला स्टार्टर आपोआप चालू झालाय। जर मी एखादा फ्यूज काढला, बघू शकता हा फ्यूज काढला तरी पण सिंगल फेजिंगवर आपली मोटर चालू राहते। हा ह्या जुगाडाचा सगळ्यात मोठा तोटा आहे। बघू शकता, मी एक फ्यूज काढली तरी आपला स्टार्टर चालू आहे, परंतु जेव्हा मी दुसरी फ्यूज काढतो, ठीक आहे, तेव्हा आपला स्टार्टर काय होतोय, बंद होतोय। बघा, याचा अर्थ काय, हे जे जुगाड आहे, हे जुगाड फक्त 2च फ्यूज आपले कंट्रोल करतं। बघू शकता, पुन्हा मी हा जेव्हा फ्यूज लावतो, स्टार्टर चालू झाला। ठीक आहे, हा फ्यूज काढल्यानंतर पुन्हा स्टार्टर बंद होईल। त्यानंतर हा ही फ्यूज काढल्यानंतर बघू शकता स्टार्टर पुन्हा बंद झाला। ठीक आहे, म्हणजे हे कडेचे 2 फ्यूज आपले ह्या जुगाडाने कंट्रोल होत आहेत, परंतु मधला फ्यूज नसला तरी आपली मोटर चालू राहील। म्हणजेच आपलं हे जे जुगाड आहे, हे जुगाड फक्त ही जी पद्धत आहे, ही पद्धत आपली मोटरसाठी अजिबात सुरक्षित पद्धत नाही आहे। त्यामुळे काय होऊ शकतं की आपली मोटर 2च फेजवर चालू राहील, सिंगल फेजिंगचा प्रॉब्लेम होईल व मोटर गरम होऊन मोटर जळण्याची शक्यता जास्त वाढेल। त्यामुळे ही जी पद्धत आहे, ही पद्धत वापरणं थोडंसं चुकीचं आहे। तर सगळ्यात सेफ पद्धत कोणती आहे, तर आपण व्यवस्थित सगळ्यात चांगला ॲटो वापरणं हे सगळ्यात सुरक्षित आहे आपल्या मोटरसाठी। ॲटो वापरला तर तिन्ही फ्यूज आपले कंट्रोल होतात, परंतु हे असं बटन लावून काय होतं, हे स्विच लावून काय होतंय,
तर फक्त 2च फ्यूज कंट्रोल होतात. 2 फ्यूजपैकी कुठला एक फ्यूज गेला तर हा स्टार्टर ट्रिप होईल. परंतु एक फ्यूज असा असतो की जो गेलाही तरी फ्यूज उडाला तरी हा आपला स्टार्टर ऑफ करणार नाही. त्यामुळे 2 फेजवर आपली मोटर चालू राहील. ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.